नांदेड शहर गोदावरीच्या काठी वसलेल्या या शहराला निसर्गाने भरपूर काही दिलं आणि त्याबरोबरच आज या शहराचा कायापालट होत आहे। स्वच्छ रुंद रस्ते, उड्डाणपूल, विमानतळ अशा सुविधांचा लाभ या शहराला होत आहे। प्रत्येकाला आपलं शहर सुंदर स्वच्छ असावं अशी अपेक्षा असते। एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे अगदी या विरुद्ध स्थिती आहे। किळस वाटते ना हे सगळं पाहून, पण हे सत्य आहे। हे आपलंच शहर आहे। अर्ध्याहून अधिक शहराची ही अवस्था आहे आणि आपण सगळे या घाणीतच राहत आहोत वर्षानुवर्ष। रस्त्याच्या बाजूला कचऱ्याचे ढिगारे, नाल्या तुंबलेल्या, पावसाळ्यात तर चालताही येणार नाही अशी अवस्था। त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा, पण काहीच सुधारणा होत नाही। या त्रासाची ही सवय झाली आहे आपल्याला। मग ही घाण अशीच राहणार का? आपलं आयुष्य या घाणीतच जाणार का? की ही परिस्थिती बदलेल? जर नाही तर मग याला जबाबदार कोण? हमारे एसोसिएशन की तरफ से हर वक्त नगर पालिका को लेटर दिए, मगर फिर भी है कि नहीं हमारे को कोई हमारा साथ देने को तैयार नहीं। कभी आते कभी नहीं आते। नगरपालिका जबाबदार आहे, प्रशासनाने त्यांना काहीतरी ताकीद द्यायला पाहिजे। मान्य आहे, ही जबाबदारी सरकारची। शहर स्वच्छ ठेवणे हे पालिकेचे कर्तव्यच आहे, पण ही पालिका हे कर्तव्य जबाबदारीने पार पाडत आहे का? नाही। मग हे काय आहे? महापालिका आपली जबाबदारी पार पाडत आहे, मग भलेही त्यात काही त्रुटी असतील, पण यासाठी त्यांना सर्वस्वी दोषी ठरवणे योग्य आहे का? जरा विचार करा। शहरात ही घाण निर्माण कोण करतं? आपणच। शहरातील प्रत्येक व्यक्ती रोज सुमारे 250 ग्राम कचरा तयार करते। आपल्या शहराची लोकसंख्या 2001च्या जनगणनेनुसार 4,30,598 इतकी आहे। म्हणजे या सर्वांचा मिळून एका दिवसात 149 मेट्रिक टन इतका कचरा तयार होतो। हा एवढा कचरा उचलणं, तो शहराबाहेर नेऊन टाकणं ही जबाबदारी महापालिकेची आहे आणि पालिकेने ती क्षितिज या खासगी संस्थेला दिली आहे। या कामासाठी एका दिवसाचा खर्च 80,000 ते 1 लाख रुपये इतका आहे। म्हणजे विचार करा, महिना 30 लाख रुपये या कामावर खर्च होतो। यासाठी शहरात 177 रिक्षा कार्यरत आहेत। घरोघरी जाऊन कचरा जमा करणे हे काम हे सेवक पार पाडत आहेत। शहरात वेगवेगळ्या ठिकाणी कचरा टाकण्यासाठी कुंड्यांची व्यवस्था केली आहे। यातील कचरा उचलण्यासाठी 11 ट्रॅक्टर कार्यरत आहेत, 4 घंटागाडी, 4 कॉम्पॅक्टर शहरातील स्वच्छता व्यवस्थापनासाठी उपलब्ध आहेत। या सर्व कार्यासाठी 304 कर्मचारी कार्यरत आहेत। ही सर्व यंत्रणा शहरातील स्वच्छता व्यवस्थापनासाठी आहे, तरीही ही अवस्था का आहे? याचं उत्तर आपल्याकडे। हे तर पुढचं पाठ आणि मागचं सपाट अशी गत झाली आहे आपली। कर्मचाऱ्यांनी पुढे शहर स्वच्छ करत जायचे आणि आपण मागे घाण टाकत राहायची। अशी परिस्थिती असेल तर शहरातील कचरा निवारण पूर्णपणे कधी होईल का? नाही होणार, कारण ही जबाबदारी जेवढी पालिकेची आहे तेवढीच आपली देखील आहे। जोपर्यंत ही बाब आपल्याला समजणार नाही तोपर्यंत या स्थितीत बदल होणार नाही। जेव्हा लोकांना प्रश्न विचारला जातो की रस्त्यावर कचरा टाकणे योग्य आहे किंवा नाही, तेव्हा त्यांच्याकडून उत्तर मिळतं नाही,
गलत है। चूक आहे नाही रस्त्यावर कचरा करणं ही योग्य बाब नाही. माझी मर्जी कुठेही कचरा टाकेल. गलत आहे सर. लोकशाही कुठेही टाकतो कचरा. नाही सर. रस्त्यावर कचरा टाकणं योग्य नाही. गाडगे महाराज जय. चूक आहे. रस्ते पे कचरा डालना गलत बात है। जेव्हा योग्य अयोग्य हे माहीत आहे तरी देखील आपण त्या चुका करतोच. मग यासाठी नक्की दोषी कोण? कचरा उचलण्यासाठी एखादी रिक्षा येत नाही म्हणून आपण आंदोलन करतो, त्यांच्या नावाने अक्षरशः बॉम्ब ठोकतो, सरकारच्या कारभारावर टीका करतो. पण हे केल्याने हा प्रश्न सुटणार आहे का? मुळातच कचरा निर्माण होऊ नये म्हणून आपण कितपत प्रयत्न करतो हा विचार करावा लागेल. आपल्या मनामध्ये जोपर्यंत याबद्दल जागरूकता निर्माण होणार नाही तोपर्यंत हा प्रश्न अधांतरीच राहील. कधी विचार केला आहे? वडापाव खाऊन तो कागद आपण रस्त्यावरच भिरकावतो, पाणी पिऊन पाऊच बॉटल तिथेच फेकून देतो, स्वतःचं दुकान स्वच्छ करतो पण तो कचरा रस्त्यावर तसाच टाकतो. आपलं घर झाडून कचरा घरासमोरच जाळतो. कचरा जाळला म्हणजे स्वच्छता झाली असा गैरसमजही करून घेतो. घरगुती कचरा, त्यातला कागद, काच, पत्रा, प्लास्टिक, कापड, थर्मोकॉल, उरलेलं अन्न हे सगळं एकत्रच घंटागाडीत टाकतो. ओला व सुका कचरा वेगळा करण्याची तसदीही आपण घेत नाही. उघड्यावर शौचास बसणे हा गुन्हा आहे हे माहीत असून देखील हा गुन्हा करतो, जेव्हा की इथून 100 मीटर अंतरावरच शौचालय असताना कुठेही उघड्यावर लघवी करतो. किती लाजिरवाणे आहे हे. जोपर्यंत या गोष्टी होत असतील तोपर्यंत स्वच्छता निवारणाची अपेक्षाच करणे अयोग्य आहे. कचरा साफ करण्याआधी मुळातच तो निर्माण होऊ नये ही काळजी आपण घ्यायला हवी. अजूनही शहरात अनेक जागी कचऱ्याचे ढिगारे आहेत. यामध्ये कुजणारे न कुजणारे दोन्ही घटक एकत्र आल्यामुळे त्या ठिकाणी प्राणी, पक्षी व कीटक येतात. त्यामुळे रोगराई पसरते. कचऱ्यापासून हवा, पाणी व मातीचे प्रदूषण होते. त्यातील दुर्गंधीचा त्रास आपल्यालाच सोसावा लागतो. पण हे सोसून देखील अपन त्यासाठी ठोस पावलं उचलत नाही. कचरा डालने की जगह पे कचरा डालना चाहिए, क्यों तो म्यूनसिपल कॉर्पोरेशन ने हर जगह पे कुंडिया रखे वाले हैं और हर घर को उनकी घंटा गाड़ी आ रही. एवढे चांगले रोड बांधले मात्र कचऱ्यामुळे खूपच खराब झाले. आता झाडून काढलं की थोड्याच वेळामध्ये घाण होतो. असं दिवसभर आम्ही किती स्वच्छता बाळगली पाहिजे. जिन्होंने इस्लाम कबूल किया और सबसे पहले इस्लाम कबूल करने के बाद जो लोग आए उनकी ये नुमाया इम्तियाज बन गया था कि वो सबसे ज़्यादा पाक और साफ रहने वाले लोग थे. नगरपालिकेचे लोक येऊन कचरा वेळेवर उचलतात, पण इतर राहणारे म्हणजे मार्केटचे लोक आहेत ते पूर्ण घाण करतात. नांदेडचं भाग्य असं आहे की नांदेड हे भारतातलं गिनेचुने एक मोठं मेट्रो शहर म्हणून स्वरूपात येत आहे. नांदेडचे रस्ते, फ्लायओव्हर्स अत्यंत प्रशस्त झालेले आहेत, परंतु पावसाळ्याच्या तोंडावर आज या नवीन झालेल्या रस्त्यावर भरपूर कचरा साचलेला आहे. परंतु आता महानगरपालिकेला थोडीशी जाग आली आहे असं दिसतंय. स्वच्छता अभियानाची सुरुवात झालेली दिसते तरीही ती सॅटिस्फॅक्टरी नाही आहे. मोठ्या प्रमाणात ते कचरा उचलणं, नाल्यात उमलेल्या काढणं हे अत्यंत जरुरीचं आहे. बाकीची मार्केटची घाण किती आहे, हे लोक विकलेल्या सगळ्या माश्या मागे टाकतात, सडलेले कुजलेले सगळं तिथं वास येते, आळ्या होतात. आजूबाजूला घरं आहेत त्या घरामध्ये आळ्या होतात. महापालिकेवरच आपण विसंबून राहून जमत नाही. प्रत्येक कॉलनीतल्या नागरिकांनी एक आपला एक मंच स्थापन करून आपल्या परिसर, आपला घनकचरा ची व्यवस्था लावणं, कचरा व्यवस्थित जमा करून घंटा गाडीला देणं, रस्ते साफ करना हे जरूरीचं आहे. मैं नांदेड़ शहर के तमाम लोगों से ये अपील करता हूँ कि वो महानगर पालिका तो अपने काम को अंजाम देगी, कचरा साफ करने के लिए, साफ सफाई के लिए बहुत ध्यान दिया जा रहा है, लेकिन फिर भी लोगों का ये फर्ज है कि कचरा नालियों में न डालते हुए वो एक जगह जमा करके हमारे जो गाड़े वाले हैं और हमारे जो महानगर पालिका के जो गाड़ियाँ हैं उसमें डाला जाए. आता आम्ही उचलल्या बारी ते येऊन अजून कचरा आणून घरातलं टाकतात, मग साफ केल्या बारी. हमारे बच्चों को हम ताकीद करना चाहिए, है ना. मेरे बच्चे मेरा अंदर संडास रहता, अंदर की बिठाना डैनिश में, नाली पे क्यों बिठाना. आपण पालिकेला दोष देणार. पालिका आपल्याला 4 हिताच्या गोष्टी सांगणार, पण यामध्ये झळ सोसावी लागते ती आपणालाच, आपल्या कुटुंबालाच. जी सवय आपल्याला लागली नाही ती आपल्या पुढच्या पिढीला काय लागणार? काय देणार आपण त्यांना? त्यांचं भवितव्य या उकिरड्यातच हरवून जाणार का? अजूनही वेळ गेलेली नाही. आजही आपण हा बदल घडवू शकतो. एक निश्चय हवा आहे, एक दृष्टी हवी आहे, एक आशा हवी आहे, स्वच्छ सुंदर नांदेड बनवण्याची.